विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल। तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या पंढरीच्या वारीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या अनेक भागामध्ये आपण पंढरीची वारी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। खरं तर पंढरीची वारी समजून घेण्यासाठी वारीमध्ये सामील होणं हा एक अत्यंत चांगला उत्तम असा पर्याय आहे। ज्यांना शक्य आहे ते वारीमध्ये जातात, ज्यांना शक्य नाही ते टीव्हीवर बघतात, मीडियामध्ये बघतात, परंतु वारी साजरी करतात। या कार्यक्रमाचा उद्देशही तोच आहे की घर बसल्या वारी आपल्या दारी असा एक उपक्रम हाती घ्यावा। त्याच अनुषंगानं तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासोबत आणत आहोत। माझ्यासोबत आता संजय पवार महाराज आहेत, हरिभक्त परायण, आणि त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम मी त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। महाराज खूप खूप स्वागत। गेल्या अनेक दिवसापासून आपण पंढरीची वारी हा विशेष कार्यक्रमाअंतर्गत तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा कार्यक्रम सादर करतोय आणि समस्त सोलापूरकरांचा असेल आणि जिथं जिथं दिसतंय म्हणजे कोल्हापुरातही हा कार्यक्रम दिसतोय ते कोल्हापूरकरांचंही आपल्याला एक चांगला उत्तम प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे। तर सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छितो महाराज की त्या सगळ्या वारीचं नियोजन जे असतं ते अत्यंत कठीण असतं खरं तर, पण वारकरी हे शिस्तप्रिय आहेत असं म्हटलं जातं। त्या अनुषंगाने हा सगळा सोहळा जिथून प्रस्थान होतं तिथून ते आषाढीपर्यंत, तर ही शिस्तबद्धता काय असते? सर्वप्रथम रामकृष्ण हरी। आषाढी वारीची परंपरा फार मोठी परंपरा आहे। पंढरीशी दारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, या संसारामध्ये आल्यानंतर कलियुगामध्ये अवतरल्यानंतर पंढरीची वारी करणं हे जीवनाचं एक मोठं महत्त्व आहे असं आपण मानलं जातं। आणि या वारीची परंपरा खूप जुनी आहे। ती परंपरा येत असताना दिनक्रम असा असतो की त्याच्यामध्ये आज कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा कुठलाही मोठा कार्यक्रम होत असताना त्याला नियोजनासाठी मग ते आरोग्यापासून डिपार्टमेंटपासून या अशा बऱ्याचशा व्यवस्था लागतात। परंतु पंढरीची वारी एक अशी आहे की याच्यामध्ये चोपदार नामक जी जोपदाराची जबाबदारी असते। एकदा चोपदाराच्या काठीवर आणि चोपदाराच्या एका इशाऱ्यावर हजारो लाखो वारकरी ज्या ज्या नियमामध्ये जे भजन घेतलं जातं, कुठं थांबायचं, कुठं पालखीची आरती करायची, कुठं मुक्काम करायचा, ह्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी वारकऱ्या त्या चोपदाराची काठी आणि चोपदाराची शिट्टी पहाटे अगदी 3 वाजता वारकरी उठून एक शिट्टी आणि चोपदाराची शिट्टीची विशेष अशी म्हणजे ते पांडुरंगाची ध्वनी जवळजवळ पांडुरंगाने काकड्यासाठी तुम्हाला उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनं असं जसं काकड्यामध्ये प्रमाण आहे, तर पांडुरंगाने स्वतः त्या चोपदाराच्या रूपामध्ये की वारकऱ्यांना उठा आता 3 वाजता चोपदाराची शिट्टी झाल्यानंतर सर्व वारकरी आपल्या आपल्या ज्या ज्या पालामध्ये राहतात तिथून उठतात आणि चोपदाराच्या इशाऱ्यानंतर माऊलींच्या जे प्राथमिक ज्या सकाळपासून काकडा आरती होते, नित्यनेमाचे अभंग होतात, जिथं मुक्कामाची नाश्त्याची व्यवस्था आहे तिथपर्यंत जाईपर्यंत कुणाला या लाईनमध्ये चाला किंवा हा अभंग म्हणा इकडं असं काही सांगायची गरज लागत नाही। एवढा शिस्तप्रिय वारकरी आणि जगाच्या पाठीवर आता मध्ये आषाढी वारी सारखी शिस्त, एवढे मोठे उत्सव एवढे मोठे असतात परंतु आषाढी वारी सारखी शिस्त वारकऱ्यामध्ये आणि महाराजामध्ये एवढी शिस्त आहे की त्या शिस्तीला पुण्याची गणना कोण करी म्हणल्यासारखं काम आहे। त्या शिस्तीला पारावारच नाही, केवळ चोपदाराच्या इशाऱ्यावर आणि वारकऱ्यामध्ये जो असणारा त्यांचा गुण आहे शिस्तप्रियचा, तो गुण घेऊन वारकरी आपली वाटचाल करत असतो। आताच महाराजांनी खूप छानपैकी थोडक्यात वारीमध्ये काय चालतं आणि कशा पद्धतीनं चोपदाराच्या आदेशांवर
की संपूर्ण वारी पहाटे उठते आणि परत मार्गस्थ होते हेही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महाराज या वारीमध्ये पताका असतात, दिंड्या असतात, त्यानंतर काही महिला आपल्या डोक्यावर तुळस घेऊन असतात. काय त्याचा अर्थ आहे? पताका सुरुवातीला वारकऱ्याचे भागवत धर्माची पताका जो आहे, जी भागवत धर्माची पताका एवढ्या डोमानं जोलते की त्या पताकामध्ये विशेष असं महत्व. आणि पताका असू द्या, सुरुवातीला दिंडीचा क्रमच असा आहे की सुरुवातीला एकदम पहिल्यांदा कोण असेल तर ध्वजाधारी पताका असते. ध्वजाधारी पताकाच्या नंतर त्याच्यामध्ये टाळ हातात घेऊन आमचे वारकरी लाईन करत असतात. त्याच्या मागे विना असतो आणि त्याच्या मागे चोपदार आणि त्याच्या मागे तुळशीधारी महिला. असा हा दिनक्रम म्हणजे पांडुरंगाने एक प्रकारे आपल्याला जे शिस्त आता सांगितलं सुरुवातीला, त्या ध्वजाकडे बघितल्यानंतर पाहिपा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, हे जे ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहे त्याप्रमाणे पताकांना एवढं महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये. एवन आता आपला एक सोहळा असतो, तुकाराम कुठल्याही मंदिरावर पायापासून कळसापर्यंत जी पताका डोमाने जी वारकरी आता कोणी याच्यामध्ये उल्लेख करताना वारकरी संप्रदायाची डोमाने पताका फडकवत कायम राहण्याचं काम संतांनी केले, तेच आता हे त्या रूपामध्ये वारकरी करताना दिसतात. वारकरी संप्रदायामध्ये या सर्व साहित्याला लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शेऊ ब्रह्मरस आवडीने या जे साहित्य आहे, आमचे मृदंग असू द्या, टाळ असू द्या, पताका असू द्या, विना असू द्या, या सर्वांचा मिलाप घेऊन आपण वारकरी त्याच्यामध्ये तल्लीन होत असतात. तुळशीचं जो तुम्ही उल्लेख केलाय त्याचं काय महत्व किंवा काय वैशिष्ट्य? तुळशी घरा आज जगामध्ये भरपूर लोकांना म्हणजे गरिबीपासून श्रीमंतपर्यंत, ज्या 5 लाखाचा बंगला असू द्या, 5 कोटीचा बंगला असू द्या, पण त्याच्या घरासमोर तुळस नसेल तर ते स्मशान आहे असं म्हणजे असं जनरली इन लोकांचं मत असतं. त्यामध्ये महाराजांनी सांगितलं की तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशीची माळ पवित्र जी, त्या तुळशीच्या माळेच्या एक त्याचं जे लाकडापासून जे माळ बनती, त्या माळेला म्हणजे साक्षात संतांनी त्याला आपल्या कंठामध्ये, शरीरामध्ये, गळ्यामध्ये धारण केलंय. तुळशीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तुळशी महात्म्य सांगायचं म्हणलं तर त्याचा एक वेगळा विषय होईल, कारण त्याची आख्यायिका वेगळी आहे. परंतु आपल्या तुळशीचं एवढं महत्व आहे की त्याची माळ आपल्या गळ्यामध्ये सर्व संतांनी, वारकऱ्यांनी त्याची पूजा केल्याशिवाय आज तागायत नियमात वारकरी तुळशीची पूजा आणि तुळशीच्या माळेची पूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा न ग्रहण करणारे वारकरी सध्या ह्याच्यामध्ये विशेष असं महत्व आहे तुळशीचं. महाराजांनी अतिशय छानपैकी विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण काही क्षणचित्रे पाहणार आहोत त्या संपूर्ण दिंडीतील, त्या वारीतील, आणि परत चर्चेसाठी येणार आहोत. धन्यवाद. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आलिया अभंगा. विठ्ठला
जोड टाळ चिपळ्यांची, अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई. कस पांग फेडू कस हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, 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 विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंता तुझ, मागतो मी आता, मागतो मी आता तुझ, मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठावी गणपती. तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. धरणी धरायसे द्यावे,
जाण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचा पथरा माझी दे करुणा तुझ लागे गजानना गजानना तुझ लागे गजानना गजानना मज द्यावे एक दंता तुझ मागतो मी आता मागतो मी आता तुझ मागतो मी आता अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग उंबरठासे कैसे शिव आम्ही जातेहीन उंबरठासे कैसे शिव आम्ही जातेहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग पुनश्च एकदा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल मध्ये स्वागत. आपण क्षणचित्र देखील पाहिलेली आहेत. प्रत्यक्ष वारीत गेल्याचा अनुभव या ठिकाणातून आपल्याला आलेला असेल. त्याचबरोबर वारीचं महत्त्व किंवा वारीविषयी बोलण्यासाठी ते घराघरात पोहोचण्यासाठी संजय महाराज पवार या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. त्यांना विचारणार आहोत की महाराज अलीकडे काय झालंय की मोबाईलमुळं म्हणा सोशल मीडियामुळं म्हणा काही युवकांची जी आहे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा झालेला आहे आणि त्यांचं लक्ष पंढरपूरची वारी म्हणजे एखादी गर्दी असते आणि मुख्यमंत्री येऊन सपत्नीक महापूजा करतात इथपर्यंत मर्यादित आहे. आपला कार्यक्रमाचा उद्देशच मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला बोलवताना की घरोघरी हे पोहोचलं पाहिजे. तर काय सांगाल या पिढीविषयी किंवा या संस्काराविषयी कशा पद्धतीने व्हायला हवं महाराज? वारीचं महत्त्व सांगताना खरोखर आता गरज वारी करायची आहे तर ती युवकासाठी जास्त गरज आहे. कारण सध्याचा युवक मोबाईल असू द्या व्हॉट्सअप असू द्या ह्या मीडिया प्रसिद्ध माध्यमातून इंस्टाग्राम जे आधुनिक ज्याचा उपयोग चांगल्यासाठी सुद्धा होतो परंतु तासोन तास 4-4, 5-5 तास 6-6 तास मोबाईलवर अडकणारी जी तरुण मंडळी आहे त्यांना जर अभ्यासामध्ये पण प्रगती नाही केवळ वेळ घालवायचा. या सर्व तरुणांना कळकळीची अखिल भाविक वारकरी मंडळ किंवा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं केवळ पांडुरंगाचा आण घेऊन सांगतो की तुकाराम महाराज सुद्धा म्हणलंय आण पांडुरंगाची एखाद्या प्रमाणामध्ये. तर त्यांना एवढं सांगू इच्छितो की हे जीवन एकदाच येणार आहे. कितीतरी योन्या फिरल्यानंतर मनुष्य जीवनाला येतो मनुष्य जन्म येतो आणि मनुष्य जीवन येत असताना त्यामध्ये आपण जे लहानपणापासून वयोवृद्धापर्यंत आयुष्य मर्यादा पहिल्यासारखी आयुष्य मर्यादा राहिलेली नाही. त्यामुळे जेवढी आयुष्य मर्यादा आहे ते आपली जर अशा मोबाईल बघण्यामध्ये तरुण पिढीमध्ये मदमस्तीमध्ये गेली तर आपण परमार्थामध्ये किंवा आपल्या जीवनाचं आपल्या जीवनाचं जे आयुष्यामध्ये कल्याण करून घेते कधी करणार आपण. त्यामुळे युवकांनी आता वयाचा विचार न करता कारण वारी म्हणल्यानंतर ती वयस्कर लोकांची वारी ही जे ठसा आहे हे अजिबात नाही. जर तुम्ही आता दिंड्यामध्ये बघितलं
यावर्षी तर महापूर, अक्षरशः महापूर आलाय. वारीचा उच्चांक आहे सगळ्या पालख्यामध्ये. ज्ञानेश्वर महाराजची पालखी, तुकाराम महाराजची पालखी, मुक्ताई महाराजची पालखी, निवृत्तीनाथांची, एकनाथ महाराजची पालखी, एवढं आपल्या गजानन महाराजची पालखी शिस्तबद्ध. आणि त्याच्यामध्ये टाळकरी तुम्हाला पूर्वी जसं तुम्ही म्हणता जुने दिसत होते वयस्कर, आता एक टोटली नवीन आणि यंग रक्ताचे 20-25 वर्षाच्या पासून अगदी 15, 14, 10 पासून सुद्धा 40 वर्षापर्यंतची संख्या जास्त आहे. आणि ही गरज काय की आधुनिक पिढी भरपडत असताना जे संतांचे विचार असे आहेत की तेच आपल्याला फक्त या जीवनामध्ये तारणार आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी वारी केली आणि ज्यांनी ज्यांनी संत संगती केली, या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा संत संगतीत असणाऱ्याची प्रगती त्या त्या लेवलनं होतच असते. आणि त्यांना निश्चितच पांडुरंगाचा आशीर्वाद मिळतो. त्याचं जीवन पूर्ण श्रम केलेला त्याला विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव. तुटला हा संदेहो, तुटला हा संदेहो, भवमूळ व्याधेचा, भवमूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरे श्रीधर, कृष्ण हरे श्रीधर, कृष्ण हरे श्रीधर, हेची नाम सार. म्हणा नरहरी उच्चार, संसार तरावया, संसार तरावया प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव. नेहो नामा विण काही, नेहो नामा विण काही, विठ्ठल कृष्ण लवलाई, नामा म्हणे तरलो पाय, विठ्ठल कृष्ण लवलाई, नामा म्हणे तरलो पाय, विठ्ठल विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल नामाचा
रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडे प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे क्रोध अभिमान गेला पावटणी क्रोध अभिमान गेला पावटणी एक एका लागतील पायी रे एक एका लागतील पायी रे नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा हार मिरविती गळा टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे खेळमणियेला वाळवंटी खाई खेळमणियेला वाळवंटी खाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे वर्ण अभिमान विसरली याती वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती एक एका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर सुटती रे खेळमणियेला वाळवंटी खाई खेळमणियेला वाळवंटी खाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे होतो जय जयकार गरजत अंबर मातले हे वैष्णव वीर रे तुका म्हणे सोपी केली पाय वाट तुका म्हणे सोपी केली तेही शीण वाटत नाही आणि त्याच्या खऱ्या अर्थाने जीवनाची सार्थकता होते वारी केल्यानंतर. त्यामुळं तरुणांना त्यामध्ये मुली असू द्या महिला भगिनी असू द्या तरुणी असू द्या आता शिक्षण झाले माहीत MBBS असू द्या इतक्या डिग्र्या झाल्या की त्या तुम्ही सगळ्या डिग्र्या घेत असताना सुद्धा कुठं जरी गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक आणखी शेवटचं वाक्य सांगतो की आपण कितीही मोठ्या आजारामध्ये गेलो कितीही मोठा MD स्पेशलिस्ट किती अमेरिके जगामध्ये कुठले डॉक्टर गेलं तर डॉक्टर शेवटी म्हणतो की शेवटचा माझं सर्व करण्याचं काय परंतु शेवटचा परमेश्वर. म्हणजे एवढ्या आधुनिक युगामध्ये परमेश्वरावर शेवटची भिस्त असते. त्यामुळे तरुणांना आपला सर्व जे काय कार्यक्रम करत असताना सर्व सोडून वारी करा असं नाही आहे. आपला दिनक्रम आपला व्यवहार प्रासंगिक प्रापंचिक सर्व करत असताना वारी ही निश्चित केली पाहिजे आणि वारी ही केवळ वारीपुरती न करता जीवनामध्ये आपण तसं आचरण ठेवलं पाहिजे. त्या मार्गाने जर आपण गेलं तर निश्चितच पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आणि आपलं जीवन सफल होणार आहे. दर्शक हो तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या आजच्या या विशेष भागामध्ये खरं तर महाराजांनी खूप छानपैकी विश्लेषण केलेलं आहे. ते युवकांना आजच्या तरुण पिढीला खरोखर घेण्यासारखं आहे. अर्थात हा जो कार्यक्रम पाहतायत त्यांच्या माता पित्यांनी तो घ्यावा आणि आपल्या युवकांवर आपल्या मुलांवर त्याचे संस्कार करावेत असे एक छान विश्लेषण या ठिकाणी महाराजांनी केलं. खरं तर वेळ कमी आहे त्यामुळं माझी इच्छा असून देखील आम्हाला या ठिकाणी थांबावं लागत आहे. परंतु पुढच्या वेळेस खरोखर महाराजांना बोलून
एका वेगळ्या विषयावर आपण त्यांच्याशी धार्मिक चर्चा करू अशी विनंती करतो त्यांना. पुढच्या वेळेला त्यांनी यावं ही विनंती करत आजच्या कार्यक्रमातून आपण रजा घेऊयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पुनश्च एकदा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमामध्ये स्वागत. माझ्यासोबत हरिभक्त परायण संजय महाराज आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. तर या वारीचं वैशिष्ट्य काय ते, पताक्यांचं वैशिष्ट्य काय ते, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा दिनक्रम देखील थोडक्यात त्यांनी सांगितलेला आहे. परंतु महाराज या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी आषाढीचा सोहळा पाहण्यासाठी, त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी त्या ठिकाणी येतात. काय सांगाल या सगळ्याविषयी? आषाढी सोहळा असा सोहळा आहे, जावे पंढरीशी आवडे मनाशी. कधी एकादशी आषाढी आहे, म्हणजे आषाढी वारीची वर्षभरामध्ये आषाढी वारीची एवढी आध्यात्मिक भूक लागलेली असते वारकऱ्यांना, भाविकांना, की आषाढी वारी कधी येते. महिन्यावर महिने आपण जसं लेक माहेरला जाताना ज्याच्या मनामध्ये हुरहुर तुकाराम महाराजाचा अभंग आहे, तर प्रत्येक अभंग म्हणत बसलं तर आपली वेळ नाही. परंतु तशी आषाढीची चाहूल लागताना आषाढी कधी येते, आषाढी एकादशी, आणि आषाढीला स्वतः विटेवरचा परमात्मा पांडुरंग या सर्व मांदियाळीची वाट बघत असतो पंढरपुरामध्ये. आणि वारकऱ्यांना आषाढीला येताना जो वर्षभरामध्ये जो आपला वारकरी संप्रदाय जो भजन कीर्तन नामस्मरण हे जे करतो, एक प्रकारे वर्षातून एकदा ते मोबाईलला कसं रिचार्ज, एक भक्कम रिचार्ज म्हणल्यासारखं, एकदा आषाढी वारी केली की त्याला पूर्ण वर्षामध्ये त्या आषाढीची धून, आषाढीचा आवाज, टाळाचा आवाज, त्या वातावरणाचा एक वर्षभर त्याच्या आमच्या मनामध्ये त्या आषाढीचीच धून असते. कारण ती वारी म्हणजे जगातल्या लहानापासून ही वारी अलीकडल्या लोकांनी वारी अशी समजली की ही केवळ शेतकऱ्यांची वारी आहे, गरिबांची वारी, असं नाही. या वारीमध्ये चालताना अक्षरशः अब्जाधीश कोट्याधीश, तो कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असं न बघता, गरिबी श्रीमंती न बघता, केवळ पांडुरंगाला भेटण्याची तीव्र इच्छा मनामध्ये घेऊन, आणि तुकाराम महाराज म्हणल्यासारखं, तया गळा माळ असो नसो, एखाद्याच्या गळात माळ जरी नसली परंतु त्याला वारी करायची. त्याच्या डोक्यात एवढंच असतं की तिथं गेल्यानंतर काही लोक महाराज आषाढीच्या वारीला फक्त प्रस्थानला जातात. ज्ञानेश्वर महाराज माऊलींचं प्रस्थान होतं, तुकाराम महाराजांचं प्रस्थान होतं, प्रस्थान करून रिटर्न यायच्या बेतामध्ये जातात. परंतु प्रस्थानला गेल्यानंतर त्यांना इकडं आपल्या घरी यावंच वाटत नाही. ते म्हणजे मनाने त्यांच्या तिथं गेल्यानंतर वातावरणामध्ये सम्मिल होऊन जवळजवळ पूर्ण वारी करण्याची, कारण वारीमध्ये एवढं महत्व आहे. वारीचं महत्व सांगितलेलं आहे. त्याचबरोबर प्रस्थानाला जरी गेलो तरी शेवटपर्यंत जावं अशी मनात इच्छा निर्माण होणारी एवढी ही सुंदर वारी आहे. त्या सुंदर वारीची काही क्षणचित्रे पाहूयात, परत भेटूयात काही कालात. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.